श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास कृत आत्माराम. समास तिसरा. ब्रह्मनिरूपण. नाशिवंताची सीमा. ओवी क्रमांक 1. संग तितुका नाशिवंत सांडूनी राहावे निवांत एकपणाचाही अंत झालिया समाधान. सर्व प्रकारची आसक्ती नाशिवंत आहे, तिचा त्याग करावा आणि शांत राहावे. पुढे एकटेपणाचाही शेवट झाला म्हणजे समाधान लाभते. सामान्य माणूस जीवपणाने जगतो. मीपणा आणि माझेपणा ही त्याच्या जीवनाची दोन अंगी असतात. माझेपणामुळे तो बहिर्मुख असतो. त्याचे चित्त दृश्य वस्तूंना चिकटते. दृश्य वस्तूंशी माझेपणाचा संबंध आल्यामुळे तो द्वैतामध्ये जगतो. पण अनुभवाने किंवा विवेकाने किंवा सद्गुरूंकडून केलेल्या श्रवणाने वस्तू आणि वस्तूपासून मिळणारे सुख दोन्ही नाशिवंत आहेत हे पटले की जीव आसक्ती सोडतो. तो दृश्यावरून आपले चित्त काढून घेतो. त्यामुळे त्याचे सारे संबंध सुटतात. तो एकटा एक उरतो. आसक्ती सुटली की दृश्य दूर सरते. दृश्य दूर सरले की द्वैत लय पावते. द्वैत विलय झाला की जीव प्रथम शांत व खऱ्या अर्थाने स्वस्थ होतो. या स्वस्थपणास पण दृश्याचा संबंध सुटून जीव एकटा झाला तरी त्याचा मीपणा राहतो. त्याचा देखील शेवट होणे अवश्य असते. तो झाला की मग संपूर्ण समाधान लाभते. ओवी क्रमांक 2. एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो. मी एकटा आहे हे स्फुरण नाहीसे करण्याचा प्रयत्न चालू असतानाच न कळत त्रिपुटी उदय पावते. म्हणून एकटेपणाचे सारखे चिंतन नसावे. आसक्तीच्या दृष्टीने 3 अवस्था असतात. पहिली अवस्था आसक्ती असण्याची. या अवस्थेमध्ये संग असतो, द्वैत असते. ते त्रिपुटीच्या द्वारा व्यक्त होते. ते असे. आसक्ती ठेवणारा मी. ज्या वस्तूवर आसक्ती असते ती वस्तू आणि आसक्ती ठेवण्याची क्रिया. दुसरी अवस्था अनासक्तीची, आसक्ती नसण्याची. या अवस्थेमध्ये निस्संग असतो. तेथे द्वैत अव्यक्तपणे असते. मी निस्संग आहे या जाणीवेमध्ये जे अहंचे स्फुरण असते त्यामध्ये तूचे भान सुप्त असते. मला त्याची आसक्ती नाही अशी त्रिपुटी असते. मी निस्संग आहे या चिंतनामध्ये मीपणा असतो. निस्संगपणा काढायचा म्हटला तर या प्रक्रियेमध्ये निस्संग मी, माझा निस्संगपणा आणि तो काढण्याची क्रिया अशी त्रिपुटी न कळत उदय पावते. या त्रिपुटीमुळे साधक स्वस्वरूपापासून दूर जातो. म्हणून मी निस्संग आहे याचे सुद्धा सारखे चिंतन नसावे. अर्थात ते चिंतन करू नये. ओवी क्रमांक 3. तो मी आत्मा ऐसा हेतू हे नाशिवंत टाकी तू उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. अहम आत्मा, अहम ब्रह्मास्मी किंवा मी आत्माच आहे ही शुद्ध जाणीव सुद्धा नाशिवंत आहे. म्हणून ती तू सोडली पाहिजे. जेथे साऱ्या वृत्तीसहित मन विलीन होते ती उन्मनी अवस्था हे तुझे खरे स्वरूप समजावे. देहबुद्धीमध्ये मी देहच आहे अशी अशुद्ध, सीमित व शांत जाणीव असते. या जाणीवेच्या जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अज्ञानमय अवस्था असतात. तेथे संग असतो, आसक्ती असते. आत्मबुद्धीमध्ये मी आत्माच आहे अशी शुद्ध, असीम व अनंत जाणीव असते. या जाणीवेची तुरिया नावाची ज्ञानमय अवस्था असते. तेथे निस्संगपणा असतो, अनासक्ती असते. देहबुद्धीच्या अज्ञानमय 3 अवस्था जशा
वृत्तींनी व्याप्त असतात, तशीच आत्मबुद्धीची ज्ञानमय तुरिया अवस्था देखील वृत्तींनी व्याप्त असते. मी देह आहे ही जाणीव आणि मी आत्मा आहे ही जाणीव दोन्ही वृत्तीच आहेत. देहबुद्धीमध्ये मन देहाला व्यापून असते, तर आत्मबुद्धीमध्ये ते विश्वाला व्यापून विश्वमय होऊन राहते. अखेर विश्व मन देखील विलीन होऊन संग निसंगातीत अज्ञान ज्ञानातीत अशी उन्मनी अवस्थेत जाणे जरूर असते. तेथे केवळ स्वस्वरूप अनुभवास येते. ओवी क्रमांक 4. ऐसा जो अनुभव झाला तोही नाशिवंतामध्ये आला, अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा. उन्मनीचा अनुभव सुद्धा नाशिवंताच्या कक्षेत येतो. तो अनुभव विरून सर्व प्रकारच्या अनुभवांच्या पलीकडे असणारा जो आत्मा तो तू आहेस. संग आणि निसंग, अज्ञान आणि ज्ञान, तुरिया आणि उन्मनी या साऱ्यांच्या मानवी जीवनामध्ये अर्थ आहे. अनुभवांचे क्षेत्र म्हणजे मानवी जीवनाचे क्षेत्र होय. त्यामध्ये 3 पातळींवरील अनुभव येतात. कनिष्ठ पातळीवरील अनुभवामध्ये अनुभव घेणारा मी हा अनुभवास येणाऱ्या वस्तूहून निराळा राहतो. श्रेष्ठ पातळीवरील अनुभवामध्ये अनुभव घेणारा मी हा अनुभवास येणाऱ्या वस्तूशी एकरूप होतो, तिच्याशी तादात्म्य पावतो. उत्कृष्ट अनुभवाची पातळी अतिशय सूक्ष्म असते. त्या अनुभवामध्ये अनुभव घेणारा मी उरतच नाही, अनुभव मात्र राहतो. अनुभव म्हटला की तेथे मानवी जीवनाची पार्श्वभूमी आलीच. परमात्मा स्वरूपावर ही उत्कृष्ट अनुभवाची मर्यादा देखील लादणे योग्य नाही. म्हणून सर्व अनुभवरहित असे जे आत्मस्वरूप ते आपले खरे स्वरूप होय. ओवी क्रमांक 5. हेही न घडे बोलणे, आता बाहेरा किती देणे, वेदशास्त्रे पुराणे तेही नासोनी जाती. सर्व अनुभवातीत असा जो आत्मा तोच तू आहेस हे बोलणे देखील खरे नाही. या आत्म्याबद्दल आणखी किती पाल्हाळ करावे. वेद शास्त्रे पुराणे देखील तेथे पराभूत होतात. गुरुकडून अध्यात्मश्रवण करण्यास भाषा हेच माध्यम असते. भाषा हे अनुभव निवेदनाचे साधन आहे खरे, पण कनिष्ठ व श्रेष्ठ अनुभवापर्यंत तिचा अंमल चालतो. त्यांच्यानंतर ती लटकी पडते. असे असल्याने स्वरूप वर्णन करताना एका मर्यादेपलीकडे शब्द कंटाळवणे होतात. असे होणे हे अगदी स्वाभाविक आहे. वेद शास्त्रे व पुराणे लिहिणाऱ्या ऋषींची शब्दसंपत्ती अतिशय अफाट होती. त्यांना देखील आत्मस्वरूपाचे वर्णन करता करता हार खावी लागली. ओवी क्रमांक 6. ग्रंथ मात्र जितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला, ये मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी. सर्व अध्यात्म ग्रंथ त्या आत्म्याचे पुष्कळ वर्णन करतात, पण आत्मा त्या वर्णनाच्या पलीकडे राहतो. बरोबरच आहे, कारण त्या आत्मस्वरूपाला मायेचा स्पर्श होऊ शकत नाही आणि भाषा मायेच्या कक्षेमध्ये येते. आत्मवस्तू अनंत व निशब्द आहे. तिचा अनुभव तसाच अनंत आणि निशब्द असतो. त्या अनुभवामध्ये जे प्रचितीला आले त्याचे निवेदन करण्यास मायेच्या शांत व शब्दमय पातळीवर यावे लागते. म्हणून अध्यात्म ग्रंथामधील आत्मवर्णन अगदी अपुरे, शांत व सीमित ठरते. त्यामधून निघणारा अर्थ आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आत्मस्वरूप वर्णन. ओवी क्रमांक 7. स्वरूप निर्मळ आणि निघोट, स्वरूप शेवटचा शेवट, जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. आत्मस्वरूपाला वासनारूपी मलाचा स्पर्श नसतो. ते सर्व ठिकाणी गच्च भरलेले आहे. ते सर्वांचे अंतिम स्थान आहे. जिकडे पाहावे तिकडे ते थेटपर्यंत पसरलेले आहे. त्यामुळे ते सर्व बाजूंना समोरच असते. स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप म्हणजेच परमात्म स्वरूप होय. ते अमूर्त, असीम व अनंत आहे. खरे म्हणजे आपल्या मानवी मूर्त, सीमित व अंतवंत बुद्धीला त्या दिव्य स्वरूपाची कल्पना करता येणे शक्य नाही. साक्षात्कारी पुरुषांना त्याचा प्रत्यक्ष परिचय होतो. तो परिचय आपल्याला करून देताना आपल्या अनुभवाच्या चौकटीत बसेल अशा संकल्पना त्यांना वापराव्या लागतात. त्या समजून घेऊन आपल्याला स्वरूपाचे जे ज्ञान होईल ते होईल.
या ओवीमध्ये श्री समर्थांनी स्वरूपाबद्दलच्या 5 गोष्टी निवेदन केल्या आहेत. 1. आत्मस्वरूप पूर्ण असल्याने अतिशय शुद्ध व पवित्र आहे. वासना म्हणजे हवे नकोपण म्हणजेच अपूर्णता होय. अपूर्णता अशुद्धपणा आणते, तोच मल असतो. स्वरूपाच्या ठिकाणी तो अजिबात नाही. 2. स्वरूप सद्रूप आहे. ते केवळ अस्तित्व असल्याने त्याच्याहून अन्य काही असणे शक्य नाही, म्हणून ते घनदाट भरलेले आहे. 3. ज्या विश्वामध्ये आपण जगतो त्यामध्ये दृश्य व अदृश्य, अचेतन व सचेतन, स्थूल व सूक्ष्म अशा अनंत वस्तू दिसतात. त्या अव्यक्तामधून दृश्यात येतात व कालांतराने पुन्हा अव्यक्तामध्ये अंत पावतात. पण या अव्यक्ताचाही अखेर त्या स्वरूपात शेवट होतो. 4. आपण स्थल काल वस्तूंच्या चौकटीत जगतो. समजा आपण स्वरूपाचा शोध करायचा म्हटले तर ज्या दिशेला पाहावे तिकडे ते थेटपर्यंत म्हणजेच अनंतापर्यंत पसरलेले दिसते. 5. म्हणून खालीवर, मागे पुढे, उजवीकडे डावीकडे सर्व बाजूने ते आपल्या समोर उभे राहते. ओवी क्रमांक 8. जे बहु दुरी, जे निकटची जवळी अंतरी, दुरी आणि अभ्यांतरी संदेहची नाही. आत्मस्वरूप अतिशय दूर आहे, पण ते तसेच अतिशय जवळ आहे. ते आपल्या आतमध्ये म्हणजे आपल्या हृदयात आहे. ते आपल्या बाहेर आहे. हे जितके खरे तितकेच ते आपल्या अंतर्यामी पण आहे, यात शंका नाही. आत्मस्वरूप वर्णनाची जी भाषा जरा निराळी वाटते. याचे कारण असे की प्रत्येक ज्ञानशाखेमध्ये एखाद्या वस्तू समूहाचे ज्ञान करून घेतले जाते. ते ज्ञान निवेदन करण्यासाठी एक परिभाषा वापरतात. ती शिकल्याशिवाय त्या ज्ञानशाखेमधील विधानांचा खरा अर्थ आकलन होत नाही. उदाहरणार्थ वैद्यकशास्त्रामध्ये प्रकृती हा शब्द वापरतात आणि सांख्यशास्त्रात देखील तो वापरतात, पण दोन्ही ठिकाणी त्याचे अर्थ भिन्न भिन्न असतात. अध्यात्मशास्त्रामध्ये अशीच एक परिभाषा आहे. या ओवीमध्ये श्री समर्थांनी तिचा उपयोग केलेला आहे. दृश्य वस्तू वर्णनात स्थल संदर्भ असतो. आपण जेथे आहोत त्या ठिकाणापासून वस्तू किती दूर किंवा किती जवळ आहे हे ते सांगता येते. पण आत्मवस्तू तर अनंत आहे. ती नाही अशी ही जागाच नाही. म्हणून स्थल संदर्भाने तिचे वर्णन करताना ती आपल्यापासून अगदी दूर आहे आणि अगदी जवळ म्हणजे प्रत्यक्ष आपल्या हृदयात आहे असे सांगावे लागते. आपण स्वतः आपल्या जवळ आहोत, त्याहून आत्मवस्तू अधिक आपल्या जवळ आहे असा त्यांच्या सांगण्याचा भावार्थ आहे. ओवी क्रमांक 9. जे सकळा परिस मोठे, तेथे सकळही आटे, अकस्मात एकसरे तुटे मूळ मायेचे. आत्मवस्तू सर्वाहून मोठी आहे. तिच्या ठिकाणी सारे विश्व अंतर्धान पावते. त्या कारणाने मायेचे मूळच एका झटक्यात उपटले जाते. आत्मस्वरूपाला ब्रह्म म्हणतात. बृह धातूपासून ब्रह्म शब्द तयार होतो. बृह म्हणजे वाढणे किंवा वृद्धी पावणे. ते निरतिशय बृहत म्हणजे मोठे आहे, ते ब्रह्म. ज्याच्याहून दुसरे काहीही मोठे नाही ते ब्रह्म होय. ब्रह्माला स्वतःचे लहान मोठे माप लागत नाही, कारण सर्व स्थल विस्तार त्याच्या पोटात येतो. ब्रह्माला कालाची गणना लागत नाही, कारण सर्व कालक्रम त्याच्यापासूनच आरंभ पावतो. तसेच ब्रह्माला वस्तूपणा लागत नाही, कारण वस्तू शांत असते आणि अनंत ब्रह्मातून शांत जीवन घेते. म्हणून स्थल काल वस्तुमय हे विश्व ब्रह्मावर म्हणजे त्याच्या सत्तेवर जगते आणि त्यातच ते विरून जाते. आपण मायेच्या साम्राज्यात आहोत. माया शब्द मा या धातूपासून तयार होतो. मा म्हणजे मोजणे, मावणे, मर्यादा घालणे किंवा समावेश करणे. माया म्हणजे विश्वमती यस्याम म्हणजे विश्व ज्यात मावते. विश्वाचा समावेश जिच्यात होतो ती माया. या विश्वाचा विस्तार प्रचंड आहे. त्याच्या निर्मितीचा काळ अगणित आहे आणि त्यामध्ये असंख्य वस्तू आहेत. केवळ मानवी बुद्धीच्या दृष्टीने विचार केला तर मायेने निर्माण केलेले हे विश्व मोठे प्रचंड आहे. पण अशी अनंत विश्वे प्रकट करणाऱ्या ब्रह्माच्या दृष्टीने आपले विश्व कोठच्या कोठे नाहीसे होते, याचा पत्ता लागत नाही. शिवाय अज्ञानामध्ये वावरणाऱ्या जीवांना विश्वाचे दृश्य खरे वाटते. या ज्ञानी
पुरुषांना ब्रह्मदर्शन घडते, ज्या ज्ञानी पुरुषांना ब्रह्मदर्शन घडते त्यांना अधिष्ठान जे ज्ञानाने विश्व दिसले तरी त्यांचे खरेपण उरत नाही, हे न कळतच एकदम घडून येते. ओवी क्रमांक 10. जे सकळाहुनी मृदू कोवळे, जे सकळाहुनी अत्यंत जवळे, जे सकळामध्ये परी निराळे अलिप्तपणे. आत्मस्वरूप सर्वाहून सूक्ष्म आहे, तसेच ते मोठे नाजूक आहे. आपल्या जवळ असलेल्या साऱ्या वस्तूहून स्वस्वरूप अधिक आपल्या जवळ आहे. ते सर्वांच्या अंतर्यामी असून सुद्धा कशालाही ते चिकटलेले नसल्याने स्वतंत्र आहे. वस्तू जेवढी सूक्ष्म असते तितकी ती मृदू व नाजूक असते. उदाहरणार्थ पृथ्वी स्थूल व कडक आहे. पाणी पृथ्वीहून सूक्ष्म असल्याने अधिक मृदू व नाजूक आहे. पंचभूतांपैकी आकाश सर्व दृश्य वस्तूंमध्ये सूक्ष्म असल्याने ते सर्व वस्तूहून मृदू आणि नाजूक आहे. त्या सूक्ष्म आकाशाला देखील अधिक सूक्ष्मपणे पोटात घेणारे आत्मस्वरूप किती मृदू व नाजूक असेल याची कल्पना करावी. शिवाय दृश्य वस्तू आरंभी नाजूक असतात, पण कालांतराने त्यांचा नाजूकपणा कमी होतो. आत्मस्वरूप आधीपासून अंतापर्यंत जसेच्या तसेच राहते, म्हणून त्याचे ते कोवळेपण देखील अगदी जसेच्या तसेच राहते. आत्मस्वरूप म्हणजे या विश्वाचे अधिष्ठान होय. विश्वाला धारण करून त्याचे पालनपोषण करणारी ती अतींद्रिय सत्ता आहे. ती आहे म्हणून विश्व आहे, ती आहे म्हणून मी आहे. ते स्वरूप माझ्या मीचा मी म्हणजे माझ्या चेतनेचे चैतन्य असल्याने त्याच्या इतकेच माझ्या निकट दुसरे काहीही नाही. विश्वरचनेमध्ये वस्तू दोन, आत्मा व अनात्मा. आत्मा सद्रूप, चिद्रूप व आनंदरूप आहे, तर अनात्मा असत, अचित व अपूर्ण आहे. दोन्हींचे स्वरूप एकमेकाहून भिन्न आहे खरे, पण आत्मस्वरूप सत्तारूपाने अनात्म्याच्या अंतर्यामी राहून पुन्हा शिल्लक उरते. हे अंतर्यामी पण साक्षी रूपाचे असल्याने अनात्म्यामधील घडामोडीचा संपर्क आत्मस्वरूपाला लागत नाही. हेच त्याचे अलिप्तपण समजावे. ओवी क्रमांक 11. जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, अवघे आपणची सवले, एकले एकटेची ते. आत्मस्वरूप आपल्या मूळ अवस्थेपासून कधीही ढळत नाही. त्याच्यात कधी होण्याचा संभव नसतो. ते कधी बोलत नाही, ते कधी कंप पावत नाही. अगदी एकच एक असे ते सर्वत्र भरून राहिले आहे. आत्मस्वरूप एकच एक सर्वत्र भरून राहिले आहे याचा अर्थ ते सर्वदेशी आहे. ते सर्वदेशी असते. जे सर्वदेशी असते ते अनंत, अखंड व अदृश्य अद्वय असते. याच्या उलट ज्या दृश्य वस्तूंचा आपल्याला अनुभव असतो त्या स्थलाने सीमित असल्याने एकदेशी असतात. जे एकदेशी असते ते शांत, खंडित व द्वैतमय म्हणजेच अनेकमय असते. एकदेशी वस्तूंच्या अवस्थेमध्ये बदल होतो, त्यांच्या ठिकाणी होण्याचा अनुभव येतो. भाषेमध्ये त्यांचे वर्णन करता येते. भाषा बोलणारी मानवी व्यक्ती एकदेशीयच असते. एकदेशीपणा म्हणजे द्वैत. द्वैत म्हणजे मी व तू नसतील तर भाषा संभवत नाही. एकदेशी वस्तू एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया करतात, त्यामुळे त्या कंप पावतात. सर्वदेशी आत्मवस्तूमध्ये क्रिया-प्रतिक्रिया नसल्याने तेथे कंपन नाही. तात्पर्य आत्मस्वरूप म्हणजे निर्विकार, निरुपाधिक, सर्वगत, अतिशय सूक्ष्म, निरंतर, सर्वदेशी आणि निःशब्द महामौन होय. ओवी क्रमांक 12. जे आकाश सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण. आत्मस्वरूप आकाशाला आतबाहेर व्यापून आहे. आकाश त्याच्यामध्ये जिरून जाते. एवढे आकाश त्याच्यामध्ये शोषले गेले तरी ते जसेच्या तसे एक प्रकारचे म्हणजे अमिश्र राहते. इंद्रियांच्या द्वारा ज्या वस्तूंचा आपल्याला अनुभव येतो त्यांच्यापैकी आकाश सर्वाहून सूक्ष्म व व्यापक आहे. आकाश एवढे व्यापक व सूक्ष्म आहे
की ब्रह्माला त्याची उपमा देतात. खम ब्रह्म, ख म्हणजे आकाश असे श्रुती सांगते. पण अतींद्रिय ब्रह्म आकाशाहून देखील व्यापक व सूक्ष्म आहे. इतकेच नव्हे तर ब्रह्म म्हणजेच आत्मस्वरूप आकाशाला आतबाहेर लपेटून आहे आणि विश्वप्रलयाच्या समयी यास स्वतःमध्ये शोषून घेते. त्या ब्रह्माचा अनंतपणा एवढा अनंत आहे की आकाश शोषले जाऊन सुद्धा त्याच्यामध्ये मिश्रण होत नाही. ते जसेच्या तसे अगदी शुद्ध व अमिश्र राहते. ओवी क्रमांक 13. जे चळे ना ढळे अग्नीमध्ये न जळे, ते चळत्यामध्ये परी न कळे उदकी बुडेना. आत्मस्वरूप वळत नाही न ढळत नाही. अग्नीमध्ये असून ते जळत नाही. वायूमध्ये असून ते हल्ल्यामुळे ते आहे असे कळत नाही. पाण्यामध्ये असून ते बुडत नाही. आत्मस्वरूप पुष्कळ अंशी आकाशासारखे आहे हे आपण पाहिले. दोन्ही अतिशय सूक्ष्म व व्यापक असून सर्व विश्वाचा आतबाहेर भरून आहेत. पण वायू, अग्नी, पाणी व पृथ्वी या महाभूतांना आणि त्यांच्या मिश्रणापासून तयार होणाऱ्या साऱ्या वस्तूंना आकाश आतून व्यापून राहते, तरी प्रत्येक वस्तूंच्या गुणधर्मापासून अलिप्त राहते. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप विश्वाच्या अंतर्यामी राहून सर्वाहून अलिप्त राहते. उदाहरणार्थ, वायूमध्ये असून आत्मस्वरूपाला चलनवलन नाही. अग्नीमध्ये असून त्यास जळणे स्पर्शत नाही आणि पाण्यामध्ये असून ते बुडत नाही. अलिप्तपणाच्या या स्वभावामुळे विश्वामधील प्रचंड घडामोडींचा आत्मस्वरूपाला यत्किंचितही स्पर्श होत नाही. म्हणून ते चळत नाही, ढळत नाही असे म्हणावे लागते. ओवी क्रमांक 14. जयास कोणीच नेईना, चोरू जाता चोरवेना, कल्पांत झाला तरी वेचेना अणुमात्र. आत्मस्वरूपाला कोणीच नेत नाही. त्यास चोरून न्यायचे म्हटले तरी त्यास चोरणे शक्य नसते. जगाचा अंत झाला तरी आत्मस्वरूप यत्किंचितही कमी होत नाही. पंचभूतांपैकी पृथ्वी राहिली, तिच्याबद्दल येथे सांगतात. पृथ्वी म्हणजे जड द्रव्य. विश्वाला, दृश्य विश्वाला आणि त्यामधील वस्तूंना जडद्रव्याचा आधार असतो. वस्तू येथून तेथे नेता येतात. त्यांची चोरी करता येते, म्हणजे त्यांचे हरण करता येते. प्रलयकाळी जगाचा अंत होतो, त्यावेळी तर सारी पृथ्वीच विरून जाते. इतर महाभूतांप्रमाणे पृथ्वीला देखील आत्मस्वरूप अंतर्यामी राहून धारण करते. पण जड व स्थूल वस्तूंचे गुणधर्म त्यास चिकटत नाही. उदाहरणार्थ, आत्मस्वरूप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. ते कोणापासून हरण करता येत नाही. इतकेच नव्हे तर सारी पृथ्वी विरली तरी त्यामध्ये यत्किंचितही कमी होत नाही. अशा रीतीने ते विश्वामध्ये वास करून विश्वाहून पूर्ण अलिप्त असते. येथे ओवी क्रमांक 14 संपन्न झाला. हरिओम दत्सत, हरिओम दत्सत, हरिओम दत्सत.